नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्याला काल झालेल्या पावसाने झोडपून काढलं। वादळी वाऱ्यामुळे काही घरांवरील पत्रे उडून गेले तर संत्रा मोसंबीच्या बागांचंही नुकसान झालं। याचा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। मे महिन्यातच मुसळधार पावसाने झोडपून काढलं, त्यामुळे भात पेरण्याआधीच्या कामाची तयारी झाली नाही। त्यामुळे रायगड जिल्ह्यातील भात शेती धोक्यात आली आहे। सध्या शेतजमिनीमध्ये ओल आहे, त्यामुळे सध्या तरी भाताची पेरणी करता येत नाही। नागपूर शहरातील बर्डी परिसरात पावसाच्या सरी बरसल्या, तर आजूबाजूच्या 1 किलोमीटर परिसरामध्ये मात्र ऊन पडलं होतं। त्यामुळे इथं ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळाला। जालना जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली, यामुळे द्राक्ष बागांचं नुकसान होण्याची शक्यता आहे आणि शेतकरी चिंतेत सापडलाय। साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील महिंद धरण हे ओव्हरफ्लो झालंय। पावसाळ्याच्या पहिल्याच टप्प्यामध्ये धरण भरलं, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। अंबरनाथ तालुक्यामध्ये गेल्या 1 आठवड्यापासून पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागामध्ये अनेक घरांची पडझड झाली आणि मोठं नुकसान झालं। तालुक्यातील बांगणीच्या कडवपाडा भागामध्ये राहणारे रवींद्र दिबेकर यांचं घर मुसळधार पावसामुळे कोसळलं। वर्ध्याच्या सेलू तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा बसलाय। धोंडगाव शिवारातील केळी पीक उद्ध्वस्त झालं, त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडला। मालवणमध्ये अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालंय। मालवण तालुक्यातील काळसे बागवाडीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घेण्यात आली। यामध्ये महसूल, आरोग्य, पोलीस तसंच ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले। अहिल्यानगर जिल्ह्यातील खडकी परिसरामध्ये नुकताच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। या पूरस्थितीमध्ये खडकी परिसरातील 2 शाळकरी मुलींसह संपूर्ण कुटुंब पाण्यात अडकलं होतं। यावेळी परिस्थितीचं भान ठेवत एपीआय प्रल्हाद गीते यांनी जीवाची पर्वा न करता कुटुंबाचा जीव वाचवला। यासाठी पालकमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन केलं। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील जलसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे। मे महिन्यातच साठवण तलाव भरला, यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। बीड जिल्ह्याला मुसळधार पावसाने चांगलं झोडपून काढलेलं आहे, त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहतायत आणि बीड शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण 100% भरलं, त्यामुळे बीडकरांचा पाणी प्रश्न मिटलाय। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 77 वर्षांनंतर पनवेलमधील कोरलवाडीला पहिल्यांदाच रस्ता मिळाला, मात्र या रस्त्याचा नागरिकांना 20 दिवसही उपभोग घेता आलेला नाही। 26 मे रोजी झालेल्या पावसात संपूर्ण रस्ता वाहून गेला, त्यामुळे अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांच्या चौकशीची मागणी स्थानिकांनी केली। यंदा निसर्गाच्या वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम अनेक घटकांवर होतोय। निफाड, लासलगाव भागामध्ये असलेले नांदूर मध्यमेश्वरच्या राष्ट्रीय पक्षी अभयारण्यात जूनच्या शेवटी येणारे फ्लेमिंगो या विदेशी पक्ष्यांचं यंदा 1 महिना आधीच मे महिन्यामध्ये आगमन झालं। पश्चिमी विदर्भाची जीवनवाहिनी समजली जाणारी पूर्णा नदी यंदा मे महिन्यातच प्रवाहित झाली। पूर्णा नदीला मे महिन्यातच पूर आला, त्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला। यावेळी पुलावर पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। लासलगाव शहरातून वाहणारी शिवनदी दुथडी भरून वाहतीये। परिसरातील कारखान्यातून नदीत केमिकल युक्त पाणी सोडण्यात आलंय, त्यामुळे नदी फेसाळली आहे, तर कारखानदारांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। जळगावच्या नशिराबाद गावात नागरिकांना डेंग्यूची लागण झाली। एकाच दिवसात 5 रुग्ण आढळले, त्यामुळे नागरिकांना काळजी ठेवण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दरड प्रवण क्षेत्राच्या ठिकाणांमध्ये वाढ झाली आहे। दरड प्रवण क्षेत्राची संख्या 20 वरून 63 वर गेली, त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। किल्ले रायगडावरील धोकादायक दगड काढण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे, यामुळे किल्ले रायगडाचा पायरी मार्ग 2 दिवस पर्यटकांसाठी बंद असेल। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाव्यतिरिक्त राखीव जंगल आणि प्रादेशिक जंगलांमध्येही वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। दरम्यान आता जंगलातील पानवठे सुकलेले आहेत, त्यामुळे हे वाघ वस्त्यांमध्ये शिरतायत। आतापर्यंत 23 नागरिकांचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झाला। जळगावात चोपड यावल मार्गावरील नाल्यात घाणीचं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला। दरम्यान तातडीनं गटार स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांनी केली। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरामध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली। महाराणा प्रताप सिंग यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली।
येणाऱ्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या वाढत्या संख्येचा विचार करता गर्दी नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी यंदा आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाणार आहे। यासाठी विशेषतः ड्रोनचा वापर केला जाणार आहे। जळगाव तालुक्यातील दापोरा गावानं दारूबंदीचा ठराव एकमतानं मंजूर केलाय। गावात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह सर्व नागरिकांनी एकत्र येऊन गावात पूर्णतः दारूबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला। वाशिम जिल्ह्यातील शेंदूर मोरे ते शेलू बसार या मार्गावर असलेल्या खारी नाल्यावरील मुख्य पुलाचं काम संथ गतीनं सुरू आहे। या मार्गावरील वाहतूक सुरू राहावी यासाठी या पुलाला पर्यायी कच्चा पूल तयार करण्यात आला होता। तो पूल पावसाच्या पाण्यात वाहून गेला, त्यामुळे 15 गावातील शेतकऱ्यांचे हाल होत आहेत। केंद्र सरकारनं धान्य खरेदीच्या केलेल्या किमान दरवाढीचं किसान सभेनं स्वागत केलं। मात्र वाढ केलेले भाव प्रत्यक्षात शेतकऱ्याला मिळाले तरच या वाढीला अर्थ आहे। सरकारनं आधार भावाप्रमाणे बाजारभाव शेतकऱ्यांना मिळतील असं करावं अशी मागणी करण्यात आली आहे। श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या 1865 कोटी रुपयांच्या मंदिर विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। चालू आर्थिक वर्षापासून विकास आराखड्याचं काम सुरू होणार आहे। 13 वर्षांनंतर गोंदिया जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। सहकारी बँकेच्या या निवडणुकीत 894 मतदान आहेत, तर अजित पवार गट आणि भाजप एकत्रितपणे या ठिकाणी लढवणार आहे। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। ठाण्यामध्ये एटीएसची मोठी कारवाई पाहायला मिळते। पाकिस्तानच्या इंटेलिजन्सला माहिती पुरवल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। रवी मुरलीधर या 27 वर्षीय तरुणाला अटक केली आहे। गेल्या 7 महिन्यांपासून प्रतिबंधित क्षेत्रातील माहिती तो पुरवत होता पाकिस्तानला, अशी माहिती समोर आली आहे। गुप्तहेर रवी मुरलीधरला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। एकीकडे ज्योती सापडलेली होती। ज्योती मल्होत्रा यूट्यूबर, त्याच्याबरोबर तिच्याशी संबंधित असलेले अनेक जण हे सापडलेले होते। आता ठाण्यामध्ये, महाराष्ट्रामधील ठाण्यामध्ये एटीएसनं कारवाई केलेली आहे आणि पाकिस्तानचा गुप्तहेर हा ठाण्यामध्ये सुद्धा होता। जे प्रतिबंधित क्षेत्र आहे, जिथली माहिती ही शत्रू देशांपर्यंत पोहोचली नाही पाहिजे, ती माहिती तो पुरवत होता, अशी माहिती समोर आली आहे। रवी मुरलीधर असं त्याचं नाव आहे आणि वय आहे 27 वर्ष। तर गुप्तहेर रवी मुरलीधरला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यामुळे या पोलीस कोठडीतून आणखी काय काय समोर येतं, कोणकोणती माहिती त्यानं पुरवलेली आहे पाकिस्तानला, ते बघावं लागणार आहे। पाकिस्तानच्या इंटेलिजन्सला तो माहिती पुरवत होता, अशी माहिती समोर आलेली आहे आणि त्याच प्रकरणामध्ये एटीएसनं कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अजित मांढरे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अजित, अतिशय धक्कादायक अशी ही बातमी म्हणावी लागेल। पाकिस्तानचा एक गुप्तहेर महाराष्ट्रामध्ये होता, ठाण्यामध्ये होता। नेमकं कधीपासून तो हेरगिरी करत होता आणि कोणकोणती माहिती पुरवली असावी? नोव्हेंबर 2024 पासून त्याची अटक होईपर्यंत हा तरुण जो आहे, हा तरुण ठाण्यातल्या कळवा इथे राहणारा तरुण आहे, ज्याने ही माहिती पुरवलेली आहे। तो एका खासगी डिफेन्स म्हणजे खासगी संरक्षण दलाच्या एका कंपनीमध्ये काम करत होता, जिथं संरक्षण दलाचे काही वस्तू किंवा काही उपकरणं जी आहेत ती तयार केली जातात। तिथली संवेदनशील माहिती, त्याच पद्धतीनं काही मुंबई आणि ठाण्यातल्या काही संवेदनशील भागांची माहिती, ज्या प्रतिबंधित आहेत क्षेत्र असे, तिथली माहिती त्यानं पाक इंटेलिजन्स ऑपरेटिव्हला पुरवलेली आहे। अशी माहिती जेव्हा एटीएसला मिळाली तेव्हा त्यांनी या सगळ्या गोष्टीची पूर्णपणे शहानिशा केली आणि त्यात अशी माहिती मिळाली की नोव्हेंबर 2024 मध्ये एका तरुणीनं या मुलाशी सोशल मीडियावरती ती मैत्री केली आणि त्यानंतर हनी ट्रॅपच्या जो भाग आहे त्यामध्ये त्याला अडकून त्याच्याकडून नंतर जी संवेदनशीलची माहिती आहे ती त्याच्याकडून काढून घेतली। त्यामध्ये आणखीन अशी माहिती मिळते की राहुल मुरलीदेव वर्मा असं हा 27 वर्षाचा तरुण आहे आणि त्याच्यासोबत आणखीन 2 लोक आहेत की त्यांनी देखील अशा पद्धतीची माहिती पाक इंटेलिजन्सला पुरवलेली आहे। यात धक्कादायक म्हणजे की ही माहिती जी आहे ती पुरवल्यानंतर जी माहिती पुरवली ती पुरवल्यानंतर पाक इंटेलिजन्सच्या मार्फत ह्या लोकांना संपर्क साधला गेलेला अशी देखील माहिती आहे। पण हे नेमके कोणत्या हनी ट्रॅपमध्ये अडकले होते आणि त्यांनी असं काय केलं की जेणेकरून त्यांनी इतकी संवेदनशील माहिती जी आहे ती दिलेली आहे, तर त्याचा तपास देखील तपास यंत्रणा करत आहे। अगदी बरोबर आहे अजित, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।
आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। वैष्णवी मृत्यू प्रकरणी सरकारी वकील म्हणून आर कावेडिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कसपटे कुटुंबियांनी राज्य सरकारकडे याविषयीची मागणी केलेली होती, तर कसपटे कुटुंबियांची मागणी सरकारनं मान्य केलेली आहे आणि वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून आर कावेडिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे आता ज्या वेळेला युक्तिवाद होईल, सुनावणी असेल, त्यावेळेला आर कावेडिया हे बाजू मांडतील आणि त्यामधून ही केस कशी पुढे जाते ते बघावं लागेल। दरम्यान कसपटे कुटुंबीय जे वैष्णवीचे मागणी करत आपण सरकारकडे केली होती की आता पूर्ण झाल्याचं पाहायला मिळते। प्रथमतः मी आपल्या माध्यमातून राज्य सरकारचा आभार मानतो की त्यांनी आमच्या मागणीप्रमाणे राजेश कावेडिया सरांची नेमणूक केली आहे। त्याबद्दल मी राज्य सरकारचा मी आभारी आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आज 3 जणांना खरं तर न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी झालेली आहे। त्यांच्याकडनं जामीन त्यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। माझी पहिली विनंती हीच राहील की त्यांना प्रथम जामीन मिळू नये, हीच माझी मागणी राहील आणि हीच माझी मागणी राहील, त्यांना जामीन मिळू नये। तर नेमणूक करण्याची यानंतर पुन्हा घेऊयात गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा। बारामतीच्या पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन अजित पवारांनी पाहणी केली। ज्या घरात पाणी शिरलं त्या कुटुंबाला प्रत्येकी 10,000ची मदत देणार असल्याची माहिती सुद्धा अजित पवारांनी दिली। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली। शहरातील गुन्हेगारी आणि खोतकर एन्काउंटर प्रकरणी त्यांनी चर्चा केली। कराडमध्ये भाजपच्या महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। यावेळी 10,000 पेक्षा जास्त महिलांनी भांडी वाटप त्यांना करण्यात आली, तर बांधकाम कामगारांनाही विविध साहित्याचं वाटप करण्यात आलं। वर्ध्यामध्ये भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला। सुधारित वेतन श्रेणी लागू करावी, तसंच रिक्त पदं भरण्यात यावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं। चंद्रपूरमध्ये आदिवासी विभागाच्या निधीसाठी जनसेवा गोंडवान पार्टीनं धरणे आंदोलन केलं। महिला बाल विकास विभागाला दिला 335 कोटी 70 लाखांचा निधी परत करावा अशी मागणी करण्यात आली। नागपूर महानगरपालिकेसमोर पाण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं। तातडीनं शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी केली, तर 3 ते 4 दिवस विलंबानं होत असलेला पाणी पुरवठाही नियमित करण्याची मागणी केली। अमरावतीमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांनी 3 दिवसीय संप पुकारला। वर्तमानपत्राचं कमिशन वाढवून देण्याची मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सासू, नणंद आणि पतीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांनी आरोपींची कोठडी न मागितल्यामुळे त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली। मेल्यानंतर माझ्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका, वैष्णवीच्या वडिलांनी हे भावनिक आवाहन केलं, तर आरोपींच्या वकिलांचे आरोप चुकीचे असल्याचंही त्यांनी सांगितलंय। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या जालिंदर सुपेकर यांना गृह विभागानं दणका दिलाय। सुपेकरांच्या अधिकारात कपात करण्याचा आदेश जारी करण्यात आला। निलेश चव्हाण याच्या विरोधात पुणे पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। निलेश चव्हाण याच्या तपासासाठी 2 पथकं काम करतायत। त्याला लवकरच ताब्यात घेतलं जाणार असल्याची माहिती आहे। वैष्णवी हगवण्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। अशा परिस्थितीमध्ये तिच्या चारित्र्यावर शिंतोडे न उडवता योग्य रीतीनं चौकशी होणं गरजेचं आहे, अशी मागणी रोहिणी खडसेंनी केली। फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडल्याचा पोलिसांना फेक कॉल करण्यात आला। बक्षिसाची रक्कम मिळवण्याच्या हेतूनं कॉल केल्याची माहिती समोर आली। नांदेड सिटी पोलिसांकडून फेक कॉल करणाऱ्या संतोष गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आता नवनवे खुलासे समोर येत आहेत। गणेश उत्सवाच्या काळामध्ये कसपटे कुटुंबियांकडून हगवणे कुटुंबियांना चांदीच्या गौरी देत असतानाचा व्हिडिओ समोर आलाय। चांदीच्या गौरी कुठल्या दबावाखाली देण्यात आल्या की कसपटे कुटुंबियांनी स्वखुशीनं दिल्या, या चर्चांना उधाण आलं।